छान. हो हो हो. हम्म. किती सांगा बरं मला. माझ्या जॉईन ते मला वाचायचं ना, जॉईन करू का Zoom? मला तुमच्या ह्याच्यात वाचते मग. 407 पासून वाचा. अध्याय 9 कितवा 407. अध्याय? बरं. अध्याय 9 चारशे 407. सात 400. हा, 7 ना? हा. 407 ना मॅडम? हो हो हो. हो. थँक्यू. वाचते मी. ओ विचार थांबा आता मला. जय श्री कृष्ण ताई. मी आता पहिल्यांदाच वाचते बरं का. मी पण जॉईन आहे याला, पण मी त्या माझ्याकडे श्लोक आणि अर्थाचं असं पुस्तक नसल्यामुळे मी मोबाईल मधून वाचते बरं का. हरकत नाही, हरकत नाही. हो. ओवी 401. परी सर्वथा आपुले जीवी केली याची से काहीची नुरवी ऐसी धुनी कर्मे द्यावी माझ्या हाती. ऐकू येते मॅडम? ऐकू येते हो ना? हो हो हो, येतंय येतंय. 407 पासून वाचत आहे. हा. सॉरी. 7. हा थांबा. वाचते आहे माझ्याकडे. मी आपल्याच मोबाईलवरून डाउनलोड करून घेतलेले. तो मी पुससी कैसा तरी जो सर्वभूती सदा सरिसा जेथ आप परू ऐसा भागू नाही. अर्थ: भक्त ज्याचे स्वरूप बनतो तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सांगतो ऐक. जो मी सर्व प्राण्यामध्ये सारखा व्यापून राहिलो आहे व जेथे आपला व परका असा भेद नाही. जे ऐसिया माते जाणुनी अहंकाराचा कुरठा मोडोनी जे जीवे कर्म करुनी माते भजले. अशा प्रकारे सर्वत्र समान असणारा जो मी त्या मला जाणून त्या ज्ञानाने जे कर्तृत्वाच्या अहंकाराचे ठिकाण नाहीसे करतात व मनोभावाने कर्मे करून तद्वारा माझे भजन करतात ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. ते देहात वागताना दिसतात परंतु खरोखर देह तादात्म्यात नसून माझ्या ठिकाणी चांगले रंगलेले आहेत आणि मी त्यांच्या अंतःकरणात संपूर्ण आहे. सविस्तर वडत्व जैसे बीज कणिके माझी असे आणि बीज कणू वसे वटी जेवी. अर्थ: आपल्या विस्तारासह वडपणा ज्याप्रमाणे वडाच्या लहानशा बियांमध्ये असतो आणि त्याचप्रमाणे ते लहानसे बी ज्याप्रमाणे वडाच्या झाडातही असते तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीची अंतरे वाचून आतवट वस्तू विचारे मी तेची ते. अर्थ: तसे आमच्यात आणि भक्तात एकमेकाशी पाहता बाह्य नाम रूपात्मक देहदृष्टीने भेद आहे. वास्तविक विचार केला तर अंतरंग आत्मदृष्टीने ते आणि मी एकच आहोत. आता जयांचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाहने तैसे देह धरणे उदास तयांचे. अर्थ: आता उसने मागून आणलेले दागिने जरी अंगावर धारण केले तरी त्या दागिन्यांविषयी घालणाऱ्याच्या मनात उदासीनता असते तसे ते भक्तही देहाविषयी उदासीन असतात. परिमळून निघाली या पवना पाठी मागे ओस फुल राहे देठी तैसे आयुष्याची मुठी केवळ देह. अर्थ: जर देहावर उदासीन आहे तर त्यांनी देह ठेवलाच का? तर त्यांनी ठेवला नाही किंतु केवळ त्यांच्या आयुष्याने धरून ठेवला आहे. हीच गोष्ट उदाहरणाने स्पष्ट करतात. वायू आपल्या बरोबर फुलातील सर्व सुगंध घेऊन गेल्यावर मग केवळ देठाला जसे सुगंध शून्य फुल राहते त्याप्रमाणे भक्ताचा देह केवळ अवशेष प्रारब्धाच्या भोगार्थ आयुष्य धरून ठेवते. ए रावष्टंभू जो आघवा तो अरुणी मधभावा मजी आतू पाडवा पैठा झाला. अर्थ: अर्जुना, एरवी त्यांचा सर्व देहाहंकार माझ्या स्वरूपी येऊन माझ्यातच स्थित झाला. ऐसे भजतिनी प्रेम व्हावे जया शरीरही पाठी न पळवे तेने भलतया व्हावे जातीची या.
अर्थ अशा प्रकारे प्रेम भावाने भजत असता ज्याला पुन्हा शरीरही मिळत नाही तो मग कोणत्या का जातीचा असेना आणि आचरण पाहता तो दुष्कृताचा कीर सेल वांटा परी जीवित वेचिले चोहटा भक्तीची आखी अर्थ आणि ज्या अर्जुना त्याच्या वागणुकीचा विचार केला तर वाईट वागणुकीचा खरोखर तो शेलका भाग आहे परंतु ज्यांनी आपले आयुष्य भक्तीच्या चव्हाट्यावर खर्च केले आहे अगा अंतीची या मती साचपण पुढिले गती म्हणून जीवित जेणे भक्ती ते दिदले शेकी अर्थ अरे मरण प्रसंगी ज्या वासनेला घेऊन बुद्धी असते त्या वासनानुरूप खरोखर पुढील जन्म मिळतो याकरता ज्याने आपला जीव अखेरीस भक्तीला अर्पण केला तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमोची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला अर्थ तो पूर्वीचा पापाचरण करणारा असला तरी तो सर्वतोपरी उत्तमच आहे असे समज जसे कोणी एक मनुष्य महापुरात बुडत असता त्या स्थितीतून न मरता बाहेर निघाला तयाचे जीवित व ऐलथडिये आली म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले तेवी नुरेची पाप केले शेवटलिये भक्ती अर्थ तो जिवंत कडेला लागल्यामुळे आता त्याचे बुडले पण व्यर्थ गेले त्याप्रमाणे पूर्वी केलेले पाप शेवटी भक्ती केल्याने उरतच नाही या लागी दुष्कृती जरी जाहला तरी अनुताप तीर्थी नाहला नाहुनी मग तू आला सर्व भावे अर्थ या करता पूर्वीचा दुराचरण करणारा जरी असला तरी नंतर त्याविषयीच्या पश्चाताप रूपी तीर्थात त्याने स्नान केले आणि अशा प्रकारचे स्नान करून सर्व भावाने तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला तरी आता पवित्र तयाचेची कुळ अभिजाततेची निर्मळ जन्मले याचे फळ तयासीच जोडले अर्थ तर आता त्याचेच कुळ पवित्र आहे आणि जन्माला आल्याचे त्यालाच मिळाले तो सकळही पडिन्नला तपे तोची तपिन्नला अष्टांग अभ्यासीला योगुतेने अर्थ त्याने सर्वही अध्ययन केले त्याने तपांची आचरणे केली किंवा आसनाधिक अष्टांग योगाचा अभ्यास केला हे असो बहुत पार्था तो उतरला कर्मे सर्वता जयाची अखंडगा असता मजची लागी अर्थ अर्जुना हे फार वर्णन पुरे ज्याची आवड अखंड माझ्या ठिकाणी आहे अरे अर्जुना तो पूर्णपणे कर्मरूपी बंधनातून पार पडला अवघिया मनोबुद्धीची राहाटी भरून एक निष्ठेची पेटी मज माझी किरीटी निक्षेपेली जेणे अर्थ हे अर्जुना ज्याने आपल्या मनबुद्धीचे सर्व व्यवहार माझ्या विषयीच्या जे एकनिष्ठा त्या एकनिष्ठेच्या पेटीत घालून ती पेटी माझ्या स्वरूपामध्ये पुरून टाकली तो आता अवसरे मज सारिका होईल ऐसा हन भाव तुझ जाईल हा गा अमृत आता राहील त्या मरण कैचे अर्थ तो कालांतराने मद्रूप होईल अशी कल्पना तुझ्या करता येईल अगा अर्जुना अमृतात राहणाऱ्याला मरण कैसे येईल पै सूर्य जो वेळून नुदयजे तया वेळा की रात्री म्हणजे तेवी माझे भक्तीविन जे कीजे ते महापाप नव्हे अर्थ ज्या वेळेस सूर्याचा उदय झालेला नसतो त्या कालाला रात्र असे म्हणावायचे तसे माझ्या भक्ती वाचून जे जे करणे ते महापातक नव्हे काय म्हणून तयाची या चित्ता माझी जवळीत पंडुसुता तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे अर्थ याकरता भक्ताच्या चित्तास माझे स्वरूप सानिध्य ज्यावेळेस प्राप्त होते त्यावेळेसच खरोखर तो तद्रूप होतो जैसा दीपे दीपू लाविजे तेच आदिल कोण हे नोळखिजे तैसा सर्वस्वे जो मज भजे तो मीची होऊनी ठाके अर्थ ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यातील पहिला कोणता हे ओळखता येत नाही त्याप्रमाणे जो सर्व भजन करतो तो मद्रूप होऊन राहतो मग माझी नित्य शांती तया दशा तेची कांती किंबहुना जिती माझेनी जीवे अर्थ मग माझी नित्य असलेली जी स्वरूप शांती तीच त्याची स्थिती व तेज आहे फार काय सांगावे माझ्या जीवाने ते जगलेले आहेत येत पारता पुढत पुढती तेची ते सांगो किती जरी मी चाड तरी भक्ती न विसंबीजेगा अर्थ हे अर्जुना सांगितलेली गोष्ट पुन्हा पुन्हा ती किती सांगू माझ्या प्राप्तीची जर तुला इच्छा असेल तर माझी भक्ती क्षणभरही सोडू नकोस आगा कुळाची या चोकटपणा न लगा अभिजात झनिक्ष लागा व्युत्पत्तीचा वावगा सोसू का वहावा
अर्थ, अरे आमचे आमचे कुळ शुद्ध आहे या अभिमानात राहू नका. तसेच आमचे कुळ श्रेष्ठ आहे असा कदाचित आनंद मानाल तर मानू नका. व शास्त्रात दयाण्याची व्यर्थ हाव का बाळगावी. का रूपवय असा माझा आतिलेपणे का गाजा. एक भाव नाही माझा तरी पाल्लाळते. अर्थ, उत्तम रूपाने व तारुण्याने मस्त का व्हावे. संपन्नपणाचा डौल कशाला मिरवावा. कारण माझ्याविषयी एक भक्ती नसेल तर सर्व पसारा निष्फल आहे. कनेविन सोपटे कणसे लागली दाटे. काय करावे गोमटे ओस नगर. अर्थ, धान्य वाचून पिशाचली कणसे दाट एकसारखी आली तरी त्यांचा काय उपयोग. शहर चांगले आहे पण त्यात वस्ती नसेल तर त्याचा काय उपयोग. ना तरी सरोवर आटले राणी दुःखी दुःखी भेटले. का वाज फुली फुलले झाड जैसे. अर्थ, अथवा सरोवरातील पाणी आटले किंवा रानामध्ये एका दुःखी मनुष्याची आणि दुसऱ्या दुःखी मनुष्याची गाठ पडली अथवा एखाद्या झाडाला वास फुलाचा बहर आला जैसे शरीर आहे सावेव परी जीवची नाही. अर्थ, सर्व ऐश्वर्य अथवा कुळ व जाती यांचं मोठेपणा हे त्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एखादे शरीर सर्व अवयवांनी पूर्ण असून त्यात फक्त जीवच नसावा तैसे माझी भक्तीन जळते जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जगणे आहे त्याने हिवरांची दाट सावली सज्जनी जैसी ज्वाळली तैसी पुण्य डावलून गेली अभक्ता ते. अर्थ, हिवरांची गर्द छाया ज्याप्रमाणे सत्पुरुष टाळतात त्याप्रमाणे भक्ती लोकांना चुकवून पुण्य निघून जातात. निंबोळिया मोडून आला तरी तो कावळे अशीची सुकाळू झाला. तैसा भक्तीहीन वाढे नला दोषाची लागी. अर्थ, निंबाच्या झाडाला काळणच होतो त्याप्रमाणे भक्ती मनुष्य केवळ पापा करताच वाढलेला असतो. का षड्रस वाढले वाढून चोटा ठेविले ते सुनियांचे जैसे झाले जिया परी. अर्थ, अथवा षड्रस अन्न खापरात वाढले आणि वाढून तो उदारा रात्रीचा वाट्यावर टाकून दिला असता ते जसे कुत्र्याच्याच उपयोगाला येते तैसे भक्तिहीनाचे जिने जर स्वप्नीही परिसुकृत नेणे संसार दुःखासी भाने ओगरिले. अर्थ, त्याप्रमाणे अभक्त मनुष्याचे जीवित आहे जो स्वप्नात देखील पुण्य करायचे जाणत नाही. अरे त्याने संसाराच्या दुःखांना आमंत्रणच वाढून ठेवले आहे. म्हणून कुळ उत्तम नोहावे जाती अंत्यजयी व्हावे वरी देहाची नावे पशुचेही लाभो. अर्थ, याकरता कुळ उत्तमच असाच पाहिजे असे नाही. जातीने नीच योनीचा असला तरी चालेल अंत्यजच काय पण देहाच्या नावाने पशुचा देह मिळाला असला तरी चालेल पण माझी भक्ती पाहिजे म्हणजे कृतार्थता होईल. पाहेपा सावजे हातीरू धरिले तेने तया काकृती माते स्मरिले की तयाचे पशुत्व वाव जाहले पावली या माते. अर्थ, हे पहा की मगराने गजेंद्राला पाण्यात धरले असता त्याच्या तडाखीतून सुटण्याकरता त्याने मोठ्या काकृतीने माझा धावा केला. त्या योगाने त्यास माझी प्राप्ती झाली आणि त्याचा पशुपणा व्यर्थ गेला. अगा नावे घेता ओखटी जे आगवे आदमाची शेवटी ती पाप येळी ही किरीटी जन्मले जे. अर्जुना, ज्या जातीच्या नावाचा उच्चार केला असता वाईट आहे फार काय सांगावे. जी जात सर्व निकृष्टात निकृष्ट आहे त्या पापरूप जातीमध्ये जे जन्मास आले आहेत ते पाप योनी मूर्ख जैसे का दगड परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. ते पाप जातीतील अविवेकी दगडाप्रमाणे मूर्ख का असेनात परंतु सर्व भावाने ज्यांची माझ्या ठिकाणी पक्की भक्ती आहे. जयाची वाचे माझे आलाप दृष्टी भोगी माझेची रूप जयाचे मन संकल्प माझाची वाहे. अर्थ, ज्यांच्या तोंडात माझीच कथा आहे ज्यांचे डोळे माझेच रूप पाहण्यात गुंतले आहेत ज्यांचे मन माझ्याच विषयीचा विचार करते माझी या कीर्तीनं जयांच्या रीते नाही श्रवण जया सर्वांगी भूषण माझी सेवा. अर्थ, माझे गुण ऐकण्या वाचून ज्याचे कान रिकामे नसतात त्यांच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला माझी कोणती ना कोणती तरी सेवा भूषण होऊन राहिली आहे. जयाचे ज्ञान विश्व नेणे जाणीव मज एकातेची जाणे जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण. अर्थ, ज्या भक्ताची ज्ञान वृत्ती विषयांचे ग्रहण न करता
मलाच एकाला जाणते. ज्यांना याप्रमाणे सर्व इंद्रियाच्या व्यापाराद्वारा भगवंताची सेवा करणे मिळाले तर जीवित्वाची सार्थकता वाटते, नाहीतर जगणे मरणाप्राय वाटते. ऐसा आगवाची परी पांडवा, जी आपुलाई सर्व भावा, जिया वया लागी बोलावा मीची केला. अर्जुना, याप्रमाणे सर्व प्रकाराने ज्यांनी आपल्या सर्व वृत्तींना जगण्याला मीच जीवन केले आहे, ते पाप योनीही होतो का, ते श्रुताधीतही न होतो का, परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. अर्थ, ते दुष्ट जातीत देखील जन्माला आलेले असेनात का, ते ऐकून शिकून विद्वान झालेले नसेनात का, परंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता ते वजनात कमी भरत नाहीत. पाहेपा भक्तीचीने आथिलीपणे दैती देवा आणले उणे, माझे नृसिंहत्व लेणे जयाचे महिमे. अर्थ, अर्जुना, पहा, भक्तीच्या संपन्नतेने राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला, ज्याच्या मोठेपणा करता मला नरसिंह रूप अलंकार धारण करावा लागला. बस का मॅडम इथपर्यंत? तो प्रल्हाद उगा मजसाठी, घेता बहुते संकटे सदा किरीटी, काजे मिया द्यावे ते गोष्टी तयाची या जोडे. अर्जुना, त्या प्रल्हादास माझ्याऐवजी पुष्कळांनी घेतला. माझी भक्ती करण्याऐवजी प्रल्हादाची भक्ती केली, कारण मी जे त्याचे वर्णन केले असता मिळते. वाचा वाचा ताई, फक्त व्हिडिओ ऑफ केलेला आहे. हा, तुमची एरवी रेंज बरोबर दैत्य कुळ येणं. सात्कारे, परी इंद्र ही सरीन लाहे उपरे. बरोबर. एरवी दैत्य कुळ साचोकारे, परी इंद्र ही सरीन लाहे उपरे, म्हणून भक्तिगा येत सरे जातीय प्रमाण. नाहीतर तो जास्त योग्यता मिळत नाही. म्हणून अर्जुना, या ठिकाणी भक्तीच सरती होते, जातीला काही किंमत नाही. राजाज्ञेची अक्षरे आहाती, तिये चामा एका जया पडती, तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. अर्थ, राजाच्या हुकमाची अक्षरे जे एका चामड्यावर उमटलेली आहेत, त्या कातड्याच्या बदला सर्व पदार्थ प्राप्त करून घेता येतात. वाचुनी सोने रुपे प्रमाण नोहे, वाचुनी सोने रुपे प्रमाण नोहे, हे तर राजाज्ञाची समर्थ आहे. त्याची चाम एक जैल आहे, तेने विकती आगवी. अर्थ, प्रत्यक्ष सोने रुपे जरी असले आणि त्याच्यावर राजाच्या हुकमाची अक्षरे नसली, तर त्या सोन्या रुपयाची योग्य किंमत कोणी कबूल करील अथवा करणार नाही. व्यवहारात राजाच्या आज्ञेचा जोर आहे. तीच राजाच्या हुकमाची अक्षरे असलेला एक चामड्याचा तुकडा प्राप्त होतो, तेव्हा त्याने सर्व माल विकत घेता येतो. तैसे उत्तमत्व तैची तरे, त्याची सर्वज्ञता सरे, जय जय मनोबुद्धी भरे माझे प्रेमी. त्याप्रमाणे आपला उत्तमपणा त्याच वेळेला टिकेल, त्याच वेळेला सर्व जाणतेपणा मान्य होईल, की ज्या वेळेला मन व बुद्धी माझ्या प्रेमाने भरून जाईल. म्हणून कुळ जाती वर्ण हे आगवीची आकारानं येत अर्जुना माझे पण सार्थक एक. अर्थ, याकरता अरे उत्तम कुळ जाती अगर वर्ण हे सर्व निष्फल आहेत. अर्जुना, एका माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे. त्याची भरतीनी भावे मन मज आतू येते व्हावे, आले तरी अजून एका होईना पण माझ्या स्वरूपात येईल मद्रूप. आणि एकदा माझ्या स्वरूपात आले तर मागील जाती कुळ वगैरे गोष्टी निष्फळ होतात. जैसे जाऊन पोहती गंगा जळ, मग होऊन केवळ गंगा. ज्याप्रमाणे जेथपर्यंत गंगेच्या पाण्याला जाऊन मिळाले नाही तेथपर्यंत नाल्या ओढ्यांच्या पाण्याला नाले ओढे असे म्हणतात. मग ते गंगेला येऊन मिळाल्यावर ते केवळ गंगा रूपच होऊन राहतात. का खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे, जवण घापती एकवटे अग्नी माझी. अर्थ, किंवा खैराचे लाकूड, चंदनाचे लाकूड व इतर रायवळ लाकडे ही निवड जोपर्यंत ती एकत्र करून अग्नीमध्ये घातली नाही तोपर्यंतच होऊ शकते. तैसे क्षत्रिय वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यजाती या
जाती तवची वेगळा लिया जवन पवती माते. अर्थ, ज्याप्रमाणे क्षत्रिय वैश्य शुद्ध आणि स्त्रिया ह्या जाती जेपर्यंत भक्त माझ्याशी एकरूप झाले नाहीत तेथपर्यंतच वेगवेगळ्या असतात. मग जाती व्यक्ती पडे बिंदुले जेव्हा भावे होती मज मिनले जैसे लवण कण घातले सागरा माझी. अर्थ, जसे समुद्रामध्ये मिठाचे कण घातले असता ते समुद्र रूप होऊन त्यांचा कणपणा नाहीसा होतो, त्याप्रमाणे मग जेव्हा वृत्ती मद्रूप होतात तेव्हा त्या जाती व व्यक्ती यांच्या नावाने शून्य पडते. तववरी नदा नदींची नावे तवची पूर्व पश्चिमेचे यावे जवण येते आगवे समुद्रा माझी. अर्थ, जोपर्यंत तेथपर्यंतच सोनभद्र व सिंधू अशी नद्यांची नावे व नर्मदा व गंगा अशी नद्यांची नावे राहतात आणि तेथपर्यंतच पूर्वेकडे व पश्चिमेकडे वाहणारे ओघ असे भेद राहतात की जोपर्यंत ते समुद्रास येऊन मिळत नाही. हेची कवने एके मिसे मीची होणे. अर्थ, कोणत्या एका निमित्ताने हेच चित्त माझ्या स्वरूपात शिरकाव करून राहील एवढे झाले म्हणजे मग आपोआप मद्रूप होणे निश्चित आहे. अगावरी फोडावयाची लागी लोह मिळो का परिसाचे अंगी काजे मिळते प्रसंगी सोनेची होईल. अर्थ, अर्जुना फोडण्याकरता म्हणून लोखंडाचा घन परिसावर पडो तरी देखील घनाचा संबंध परिसाशी येण्याच्या वेळेस तो घन सोनेच बनून जाईल. पाहे बालबाचे निव्याचे वस्त्रांगणाची निजे मज मिलिया काय माझे स्वरूप नव्हती. अर्थ, असे पहा की त्या गोपींच्या अंतःकरणे प्रेमाच्या निमित्ताने मला येऊन मिळाली असता त्या गोपी मद्रूप झाल्या नाहीत काय? भयाची निमिसे मातेनं पहिलीची काय कंसे की अखंड वैरवची हॅलो अथवा हॅलो, आवाज येत नाहीये भीतीच्या ताई. निमित्ताने कंस मला येऊन मिळाला नाही काय? माझी प्राप्ती करून घेतली नाही काय? अगा स्वयं वसुदेवा अधिकार वसुदेवाद्या यादवांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली. नारदा ध्रुवा अक्रूरा अप्यू जैसा. नारदाला ध्रुवाला अक्रूराला हॅलो. हा हॅलो हा मी बाहेर आले जरा वाचायला. हो. नारदाला ध्रुवाला हा. हो अक्रूराला शुकाला अथवा सनतकुमार यांना अर्जुना ज्याप्रमाणे मी भक्तीच्या योगाने प्राप्त करून घेण्याला योग्य झालो. बस का आता? पासायदान म्हणायचं. हॅलो. हो ताई हो. हा पासायदान म्हणते आता. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी भजिजो आदी पुरुखी
खंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होआवे जी. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. जय श्रीकृष्ण ताई. छान ताई, खूप सुंदर म्हणलं तुम्ही. हो का? दा छान. हो, थँक्यू. दादा सांगतील आता. हो. नमस्कार ताई, आपलं वाचन छान झालं. हा, आज मला आपण इच्छा होती बरं का दादा, पण काय झालं मला ते व्हिडिओ कधी तुम्ही मागितले ती मला लक्षातच आलं नाही, त्यामुळे मग ती राहिली माझी इच्छा तशीच. आणि आता जास्त नावं हा दिसत म्हणून पण मी करत नाही, भाग घेत नाही जरा. नाही तर माझी इच्छा होती नाही याच्यात असू भाग दे. घ्यायची. माऊलींची इच्छा असल्यामुळे तुमचं वाचन झालं आज. हम्म. तसं मी हो दररोज वाचते त्या मोबाईलवर तुम्ही दिलेली ती ज्ञानेश्वरी. हा माझ्याकडे ज्ञानेश्वरी पण आहे. हो, तुम्ही वाचता हे जाणवत होतच, म्हणजे तुमचं वाचन नेहमीच आहे, नेहमीच असं आहे माझं अ, वाचन. नेहमी आहे. छानच. लिहायचा म्हणजे संकल्प सुद्धा केलेला आहे. ज्ञानेश्वरी लिहिते वा मी हस्ताक्षरात. वा, खूप छान, 8 खूप छान. अध्याय लिहून झालेत माझे. हा, महत्वाचं आज आपण हे पाहिलं की, म्हणजे हम्म. पहा की भक्ताचं जे तादात्म्य पावणं आहे ईश्वराबरोबर, ते तादात्म्य किती वेगवेगळ्या उदाहरणं देऊन माऊलींनी आपल्याला इथे समजून सांगितलेलं आहे. म्हणजे तो भक्त त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या कर्तृत्वाचा, त्याच्या असलेल्या अस्तित्वाचा कुठलाही अभिमान न धरता, किंवा तो कुठल्या प्रकारचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या भेदाचा आहे, अज्ञानी आहे का कुठल्या सामाजिक स्तरातला आहे, याचा कुठलाही विचार न करता जो अनन्य भावाने त्या परमेश्वरामध्ये लीन झाला, जो शरण गेला, तो त्या भगवत स्वरूपच झाला असं म्हटलेलं आहे. म्हणजे भगवत भक्ती करण्यासाठी असा कुठलाच नियम नाही की विशिष्ट व्यक्तीने, विशिष्ट प्राण्यानेच फक्त भगवत भक्ती करावी. भगवत भक्ती करण्याचा अधिकार हा सर्वांना उपलब्ध आहे. म्हणजे सर्व सजीव आणि निर्जीव प्राणी या सर्वांना सुद्धा तो अधिकार प्राप्त आहे. म्हणण्याचं उद्देश काय पहा की, गजेंद्र मोक्षाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, तो हत्ती जेव्हा त्याचे पाय मगरींनी पकडले तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला. परमेश्वरांनी येऊन त्याचं रक्षण केलं. म्हणजे एक प्राणी सुद्धा भगवंताशी जेव्हा अनन्य भावाने शरण होतो तेव्हा भगवंतच त्याचे रक्षण करतात. आणि त्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश म्हणजे फार सुंदर उदाहरणं याच्यामध्ये दिलेली आहेत की, म्हणजे जसे वेगवेगळे नाले आहेत किंवा वेगवेगळे ओढे आहेत, ते जेव्हा गंगेला जाऊन मिळतात तोपर्यंत ते मिळत नाही, तोपर्यंत ते वेगवेगळे असतात किंवा ते वेगळ्या नावांनी ओळखले जातात. परंतु एकदा गंगेत मिळाल्यानंतर ते गंगा स्वरूपच होतात. किंवा विविध नद्या जरी असल्या तरी सुद्धा त्या विविध नावांनी ओळखल्या जातात. म्हणजे सिंधू असेल, गंगा असेल, यमुना असेल, पण जेव्हा त्या समुद्राला मिळतात तेव्हा त्या समुद्र स्वरूपच होऊन जातात. किंवा अमृताला मिळाल्यानंतर जो अमृतमय झाला, तर तो झाल्यानंतर त्याला मृत्यू तो कोणता आणि जन्म तो कोणता. म्हणजे परमेश्वर स्वरूपाची जेव्हा प्राप्ती होईल तेव्हा बाकीच्या कुठल्याच गोष्टी शिल्लकच राहत नाहीत. म्हणजे आणि फार म्हणजे महत्वाचं असं सांगितलंय की, मरणसमयी जो काही भाव किंवा जी काही वासना असेल त्यानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो. म्हणून एक सुंदर अभंगातली ओळ अशी आहे, याचीसाठी केला होता अट्टहास. म्हणजे काय, मृत्यूच्या समयी मला तुझं नाव आठवावं यासाठी मी आयुष्यभर अट्टहास केला तुझ्या नावाचा, असा आपल्याला अभंग सांगतो. म्हणजे पहा किती सुंदर प्रकार, किती वेगळी उदाहरणं याच्यात दिलेली आहेत. म्हणजे काही लोक तपांचं आचरण करतात, काही अध्ययन करतात, काही अष्टांग योगाचं अनुसरण करतात, काही पवित्र कुळात जन्म घेऊन आपल्या जन्माचं फळ प्राप्त करतात.
परंतु शेवटी ते मद भक्तीलाच म्हणजे त्या परमेश्वराच्या भक्तीलाच शरण जातात आणि ते ते भक्त तद्रूप होऊन म्हणजे त्या अंतःकरणामध्ये त्या परमेश्वराला विराजमान करून अखंड त्याचंच भजन करतात. म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो आणि अंधाराचा नाश होतो तसं आयुष्यभर केलेली पापं असतील तरी सुद्धा त्या परमेश्वराच्या एक नाममात्र नामाने ती सर्व पापांचा नाश होऊन जाईल आणि तो फक्त तो जे काही नाम आहे त्या अनन्य भावाने अनन्य भक्तीने संपूर्ण शरण होऊन त्या परमेश्वराला भजलं पाहिजे आणि त्या नित्य स्थितीत राहणारा म्हणजे अजून एक सुंदर उदाहरण दिलं की चंदनाचं लाकूड आहे, बाभळीचं लाकूड आहे किंवा अजून कुठलं लाकूड आहे, जेव्हा अग्नीत टाकलं तेव्हा त्यांचं वेगळेपण राहत नाही, सगळंच काही जळून जातं. म्हणजे तसंच आहे. तसं म्हणजे तुमचं कुळ शुद्ध आहे, श्रेष्ठ आहे किंवा कसं आहे याला काहीच महत्व राहत नाही जेव्हा तुम्ही अनन्य भावाने त्या परमेश्वर भक्तीमध्ये लीन होत असता. म्हणजे पहा, महाराष्ट्र हा तसा फार पवित्र संतांची भूमी आहे. अनेक जाती धर्मातील संत आपल्या महाराष्ट्र भूमीत होऊन गेले, पण संतांना कुठली जात असते का? नसते. संत हे सर्व त्या विठ्ठलाचेच असतात. संतांना कुठल्या जाती धर्मामध्ये वाटणं ह्याच्यासारखं मूर्खपणा आणि वेडगळ कल्पनाच दुसरी कुठली नाही. म्हणजे ती गोष्ट म्हणजे समुद्राला मिळाल्यानंतर समुद्रातल्या पाण्यातून तुम्ही गंगा, नर्मदा, यमुना वेगवेगळे करू शकत नाही. तसंच संतांचं आहे. संतांची जात कुळ एकच, त्याची जात कुळ म्हणजे परमेश्वर होय किंवा परब्रह्मच होय, असंच आहे. त्यामुळे त्या म्हणजे फक्त मंद लोकच असं करतील की म्हणजे छान. अजून एक त्यातलं उदाहरण म्हणजे मला जे आवडलं म्हणजे लिंबाचं झाड मोडलं तर अनेक लिंबोळ्या जरी असल्या तरी त्याचा उपयोग फक्त कावळ्यांनाच असतो आणि भक्तिहीन मनुष्य जसा पापा करताच आचरण करतो तसं जे संतांची वाटणी करायला जातात ते पापाचरणच करतात. म्हणजे जसं की षड्रस अन्न खापरात वाढलं तर ते म्हणजे वाळून टाकलेलं अन्न किंवा भाताची मूद असेल किंवा काय तर ते उपयोग फक्त कुत्र्यालाच होतो आपापसात भांडणं करण्याला, बरोबर. तर त्या अशा गोष्टींकडे माणसाने लक्ष देण्याची काहीच गरज नाही. म्हणजे काय, पाप जातीतला अविवेकी मनुष्य किंवा दगडाप्रमाणे मूर्ख असणारा मनुष्यच भक्ता भक्तामध्ये फरक करायला लागेल, बरोबर. आणि त्याही पुढे जाऊन असं काही नाही की ब्रह्म फक्त एका देशातल्या एका ठिकाणीच अस्तित्वात आहे. ब्रह्म जगातल्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक कोण्यामध्ये जगातल्या प्रत्येक ठिकाणी ते अस्तित्वात आहे. म्हणून तर आपला सर्व भागवत धर्म किंवा भागवत गोष्ट विश्वची माझे घर असं म्हणतात. म्हणजे सर्व विश्वालाच शांती मिळो, बरोबर, सर्व विश्वामध्ये शांती राहो. मागताना आपण फक्त महाराष्ट्रात शांती राहो, भारतात शांती राहो किंवा आपल्या उपखंडात शांती राहो असं नाही म्हणत. आपण सर्व विश्वात शांती राहो असं म्हणतो. त्याचं कारण आहे की आपले संतांची दृष्टी इतकी विशाल आहे की त्यांनी सर्व ब्रह्मांडामध्ये परमेश्वर पाहिलेला आहे, बरं. आणि इतकी विशाल दृष्टी असणं आणि इतकी विशाल दृष्टी ठेवणंच महत्वाचं आहे. फक्त ती पाहण्याची दृष्टी आपल्याला लाभणं आवश्यक आहे. त्याच्या पुढच्या काही ओव्यांमध्ये म्हणजे माऊलींनी फार सुंदर सांगितलंय की जरी माझ्याशी वैर जरी पत्करलं, बरोबर, तरी सुद्धा म्हणजे शिशुपालाचं उदाहरण आहे किंवा कंसाचं उदाहरण आहे, तरी सुद्धा ते त्या ब्रह्मस्वरूपाला जाऊन मिळालेले आहेत, बरोबर. तर गोपिकांचं काय सांगावं, म्हणजे ज्या अनन्य भावाने विषयासक्त जरी असल्या त्या प्रेमासाठी त्या आसक्त आहेत त्या परमेश्वराच्या, तरी सुद्धा त्या प्रेमामध्ये इतक्या लीन आहेत की उद्धवासारखा ज्ञानी व्यक्ती सुद्धा त्यांच्या चरणांची धूळ व्हायला मला मिळावं अशी प्रार्थना कृष्णाकडे करतो. म्हणजे काय, तर सांगण्याचा उद्देश असा एवढाच की जो स्वतःचा अहंकार विसरून, स्वतःचं कर्तृत्व विसरून, स्वतःची सर्व काही कर्म विसरून, स्वतःचं जात कुळ आचरण, कुठल्या देहामधला आहे, कुठल्या जातीतला आहे, स्त्री आहे, पुरुष आहे,
प्राणी आहे, निर्जीव वस्तू आहे, हे सर्व काही विसरून त्या ब्रह्मस्वरूपाला जाणून घेईल, कणाकणामध्ये वसलेल्या त्या ब्रह्मस्वरूपाला जाणून घेईल, तेव्हा म्हणजे त्याला जाणून घ्यायचं असेल तर शास्त्रोक्त पद्धतीने, म्हणजेच काय, तर योग्य पद्धतीने भक्ती, म्हणजे मनापासून भक्ती जो करेल तो त्या स्वरूपालाच प्राप्त होईल. आणि स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर म्हणजे समुद्रातलं मीठ जसं वेगळं म्हणजे प्रत्येक कणाकणामध्ये, समुद्राच्या पाण्याच्या कणाकणामध्ये मीठ हे मिसळलेलं आहे, तसंच परमेश्वर भक्तीमध्ये हे सर्व, या परमेश्वरामध्ये सर्व विश्वच हे बीजरूपाने म्हणजे बीजरूपानेच परमेश्वर सर्व विश्वामध्ये अस्तित्वात आहे, हे जाणवलं गेलं पाहिजे. आणि हा भेद मिटला पाहिजे. आणि हा भेद ज्याचा मिटला त्याला संत असं म्हणतात. म्हणजे पहा की त्या गाढवाला सुद्धा पाणी प्यायला मिळावं म्हणून तुकाराम त्याच्या पाठीमागे लागत असेल. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय की त्या प्राण्यामध्ये सुद्धा त्यांना परमेश्वर दिसत होता. किंवा त्या रेड्याच्या मुखाने वेद बोलवताना त्याच्या ठिकाणी आत्मा आहे असं स्वतः माऊलींनीही सांगितलंय. म्हणजे माऊलींचं हे उदाहरणच जगप्रसिद्ध आहे. म्हणण्याचा उद्देश काय की कोणता देह कुठला, तो देह कसा, बरोबर, तो देह तर प्रकृतीचाच बनलेला आहे, बरोबर. त्यामुळे त्याला काही महत्व नाही, स्त्री पुरुष आहे कोण आहे. महत्व कशाला आहे की तो अनन्य भावाने त्या तो भक्त त्या परमेश्वराला शरण गेला आहे की नाही, आणि अनन्य भावाने सर्व अहंकार कर्तृत्वाचा अभिमान सोडून तो त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन आहे की नाही हे महत्वाचं आहे. जसं की वायू बरोबर फुलातील सुगंध सगळीकडे